काय बाई पोरी आहेत, घर आवरायचं सोडून स्वतःच बघत बसल्यात. नीलम, अगे नीलम, काय झालं चिडायला? अगं लग्न घर आहे, अशी चिडचिड बरी नाही. अहो चिडते कुठं, पोरीनी घर आवरलं नाही, स्वतःच आवरत बसल्यात बघा. अगं चालायचंय. बाकी तुझं आवरून झालेलं दिसतंय. आता मला काय आवरायला लागतंय, माझं आपलं हे असंच. आज तुला एक गोष्ट सांगायलाच पाहिजे. कोणती? उषा, आज तुला छान दिसतीस. चला काय पण. काय झालं अक्का? अगं काय झालं म्हणून मला काय विचारतीस? तुमचं आवरत बसला, हे घर कोणी आवरायचं? औषधलीचं आवरण्यातच वेळ गेला. कुठं आहे ती? तुमचं आवरून झालं ना, येतील दोघे खाली. या आता येत आहे. आधी येता येत नाही, तुमची वाट बघून शितली गेली स्वतःच आवरायला. नाना काय झाली का तयारी? अगं बाई, तुझी झाली वाटतं तयारी. झाली म्हणजे सगळीकडची काम आवरून मी माझं आवरलंय. आपली काम लय फास्ट असतात. तू आणि फास्ट. नाना अहो तुमच्या माहितीसाठी सांगतो, आद्याची पाया पडण्याची सगळी मॅनेजमेंट कुणी केली? राहुल ताटेनं. अहो या काम मी केलंय तर घोडा कुणी आणला? मी. बँड कुणी आणला? मी. आद्याला तयार कुणी केलं? मी. एवढंच काय, अहो आजच्या घरातल्या गुरांची धारा काढून दूध डेअरी पर्यंत पोहोचवण्याची काम कुणी केली? तू. हा. आपल्या एखादी जबाबदारी दिली की ते आपण पार पाडतच असतो. हा बरं बाबा. शीतलचं आवरून झालं का? झालं झालं. शीतल, अगं तू कसली भारी दिसतेस यात. मला वाटलं की आज मार्केट खातोय का काय, पण नाही, तूच मार्केट खाणार आहेस. आजा आला का? आला आला, लय काळजी म्हणे अजिंक्य आला का. बर चला, उगाच निघायला उशीर व्हायला नको. ह्यांनी बाहेर घोडान वाजन तरी आणल्यात. हा चला. घोडा? हा मग आमची पोरगी गावदेवाच्या दर्शनाला घोड्यावरूनच नेणार आहे. 40 पिढ्यानंतर आमच्या घरात जन्माला आलेली पोरगी आहे, तेव्हा वाजत गाजतच देवदर्शनाला जाणार आहे. चला. तुमचे अजिंक्य फक्त बघतच राहणार बर का? काय पिया कोमल? कोमल बोलली म्हणजे विषय संपला. बर निघा आता पटकन. निघा म्हणजे तुम्ही येणार नाही होय? अगं सगळीच गेलो तर घरात कोण थांबणार? राहुल आहे की. मी? हा, आताच तू म्हणालास ना, मी कोणतीही जबाबदारी घेतली की पार पाडतो. मग हा थांबल की. बर राहुल्या, तू थांब इथं. आम्ही जाऊन येतो. चला. घेशील का परत जबाबदारी? विक्या, आजा कुठे रे? अहो काय माहित, अख्खं गाव शोधलं, कुठंच नाही. काय बाय पोरग, घराच्या बाहेर पडू नको म्हणून सांगून गेलते, हा तरी कुठे गेले काय माहित. जिजे, अगं आम्ही कामात आहे म्हटल्यानंतर तुम्ही लक्ष ठेवायचं ना. पण होय बाबा, तुमचं समजा खरंय, पण तो ऐकत नाही, त्याला काय करायचं?
चला चला झाली का तयारी? गाव दर्शनाला जायचंय ना अजिंक्य? चला आवरा पटकन. ए पुष्पे हा? कुठे गेला होता ग तुम्ही? हिथच गेलतो. अजिंक्य चला आवरा पटकन. अगं हिथच म्हणजे आम्ही वाट बघत होतो ना, सगळे थांबलेत. वय शेखऱ्या आलाय का? शेखऱ्या चांगला पुटू काढ बर का, 1 नंबर आला पाहिजेत. आले चारून मी. चला अजिंक्य. 1 मिनिट थांब पुष्पा, काय चाललंय ग तुझं? कुठे गेलता दोघांना सांगता? इथं आमच्या जीवाला किती काळजी लागली होती. हातावर फोन बी उचलत नव्हता. अहो कारखान्यावर गेलतो देवाला, मान काहीला का तिकडे कशाला? अहो आता गाव दर्शन आहे म्हणल्यानंतर पुन्हा तिकडे जायला होणार नाही ना, म्हणून म्हणलं आधी कारखान्याचं देव करू आणि मग गावातलं करू. होय आजा, खरंच सांग, तिकडे गेलता का? वय हा जीजी गप्पा काय मारत बसलाय? आधीच इथं उशीर झालाय. चला अजिंक्य आवरा पटकन चला. ज्या घरात मी शीतलला घेऊन येणार आहे ते घरच माझ्या नावावर नाही.